स्वागता सहज वासनेचे बीज जळून जाई, मग राम नामे उपजयावडी सुख घडोघडी वाढू लागे. बघा तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय काय म्हणता की आपल्याला राम नामाची प्राप्ती झाली की आपण अशा उच्च कोटीच्या अवस्थेला जाऊन पोहोचतो की आपलं हृदय भरून येतं, कंठ दाटून येतं आणि आपल्या डोळ्यामधून अश्रुधारा व्हायला लागत्या. हृदय ही प्रगटे राम रूपमा, आपला भगवंत त्या हृदयामध्ये वास करतो आणि आपण अशा अवस्थेमध्ये जाऊन पोहोचतो. म्हणून मग प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये ज्याला वाटतं की भगवंताला साठवावं तर भजन करा. कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय सुख काय हे मिळतं ते मी बघितलं. बघा बहुतेक संतांनी त्याचा अनुभव प्राप्त केला. जनाबाई, मीराबाई, रखुमाई, कानोबात्रा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, कबीरजी महाराज या थोर संतांनी त्यांचा अनुभव प्राप्त केला. थोर संतांनी त्यांचा अनुभव प्राप्त केल्याच्या नंतर ते काय म्हणतात, आम्ही देव पाहावयासे गेलो आणि तेथेच देव होऊन ठेलो. म्हणजे काय, आम्ही देव बघायला गेलो तर आम्हीच तिथे देव झालो. आणि एकदा काही क्रिया माणसामध्ये प्रस्थापित होईल ना तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आनंद सुख प्राप्त होईल. पण कधी तर तो देव तो भगवंत आपल्या हृदयामध्ये धरिला पाहिजे. धरिला हृदयी बंदी खान गेला, हृदयी बंदी खान गेला. पण काय ना आपले लोक करतेच नाही हो. मग नाथ बाबांनी काय केलं हे सांगून सांगून कंटाळले. मग नाथ बाबा काय म्हणता, हे नाही ना ऐकलं तर काय होईल. पिंगळा महाद्वारी
घडो घडी सुख घडो घडी वाढू लागे वाढू लागे सुख घडो घडी सुख घडो घडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी आमचे सर्वांचे लाडके असणारे रतन बाबा, अगदी मनापासून माफी मागते बाबा. तुम्ही साईडला उभे राहिले, मला दिसलंच नाही इथून. अगदी मनापासून माफी मागते. मला पण फेल वाटत राहिलं, मी तुमचं नाव विसरून गेले. अगदी मनापासून माफी मागते आणि झालेली सेवा पांडुरंगाची चरणी समर्पित. जय विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल जय हरी.